कालिदाबुदाबं जगणनित पाणिं मंडला मंडलानां तरुण तुलसीं मालां कंजनं कंजनेत्रं सदैव धवलहास विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमान पाण्डुरङ्गा करो प्रथमान संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी असती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून या सगळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जुडतो कथे काळे आपण असावी जवळी तुझ्या कृपेने दिन उगवितो करोणी तव भजना वंदितो तुझला गजवदना नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो सेवी लागी सेवक झालो
यावरी न करावा अवीरा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जीवा प्रस्तुत. प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता एक महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय असे महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत. ज्यांचा त्यांचा अधिकार वेगळा आहे, ज्यांचं त्यांचं कार्य करतो तो वेगळा आहे. जसं ज्ञान म्हटलं की आपल्याला ज्ञानोबरे आठवतात, शांती म्हटले की पैठणचे नाथ बाबा आठवतात, आणि वैराग्य म्हटले की जगद्गुरु तुकोबार आठवतात. विठाल ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे. किती ज्ञान? सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं, आत्मसात करावं लागतं, प्राप्त करून घ्यावं लागतं. परंतु ज्ञानोबर आहे म्हणजे असे होते की उपजताचे ज्ञानी. वर्म हे जाणून आले चांगदेव लोटांगणे. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज ज्ञानोबराच्या पुढे नतमस्तक झाले. असे ज्ञानोबरायांनी केलं काय? केलं काय म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायांनी अलौकिक असा चमत्कार काय केला की चालविली जड भिंती. ज्ञानोबरायांनी निर्जीव भिंत चालवली. याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला. गर्व दुजांचा हरविला. रेड्या नावाचा माणूस नाही बरं का. म्हणून याच्यासाठी महाराजांनी दुसरा एक अभंग लिहिला. लोक आक्षेप घेतील म्हणून. महिषापुत्र मुखी बोल म्हणे श्रुती चालविली भिंती बैसोनिया. अजून ज्ञानोबरायांनी केलं काय? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जेही निमिष मात्र देह पालटला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मुलीचा मुलगा करणारे ज्ञानोबर आहे. हा, हे ज्ञानोबर आहे. म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे. त्या ज्ञानाचं वर्णन करताना आमची जनाबाई म्हणते ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे म्हणजे सामान्य नाहीत, सागर आहेत ते. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. आणि म्हणून ज्ञानोबर आहे म्हणजे ज्ञान आहे. शांती म्हटले की पैठणचे नाथ बाबा आहे. किती शांती. एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन माणूस थुकला. एकनाथ महाराजांना राग आला नाही. एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती गेले, स्नान केलं, परत माघारी आले. परत पान खाऊन बसलेला होता एकनाथ बाबांच्या अंगावरती थुकण्यासाठी. परत एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुकला. परत नाथ बाबा आंघोळीला गेले गोदावरी तीरावरती, परत आले. असा प्रकार किती वेळा घडला? 108 वेळा हा प्रकार घडला. तरी नाथ बाबाला राग आला नाही. शेवट त्याच्या तोंडाचं कातड गेलं. नाथ बाबांच्या पुढे नतमस्तक झाला. नाथ बाबा मला माफ करा, मला तुम्हाला राग आणायचा होता. परंतु राग येणारे संत नसतात. आता जगामध्ये भरपूर संत झाले, पोटासाठी संत झाले,
कलीत भरपूर संत झाले. महाराजांची तर भाषा आहे, वरी भगवा झाला म्हणे अंतरी वैश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. संत त्याला म्हणायचं, संत तूची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, लोभ अंता नाही म्हणा. संत त्याला म्हणायचं ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांतता आहे. विठ्ठल विठ्ठल 108 वेळा माणूस थुकला परंतु नाथ बाबाला राग आला नाही. यवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावरती थुंकला परंतु नाथ बाबाला राग आला नाही, त्याला उलट आशीर्वाद दिला. तो नतमस्तक झाला, नाथ बाबा मला माफ करा. परंतु नाथ बाबाने काय केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि जीवन मुक्त केला. विठाला विठाला आणि म्हणून नाथ बाबाला शांतीचे सागर म्हटलेलं आहे. अजून सांगतो, नाथ बाबा म्हणजे श्रीमंत होते, संत होते आणि शांत होते नाथ बाबा. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. काय तुकोबारायचं वैराग्य सांगायचं, ज्यांचा आज अभंग आहे. ज्या जगद्गुरु तुकोबारायची 65 लाखाची जहागिरी होती, राजवाड्यासारखे वाडे होते, सावकारी होती, दुकानदारी होती, कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती नाथबाबांकडे. परंतु आमच्या जगद्गुरु तुकोबारायचं मन कधी प्रपंचात रमलं नाही. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणी बैसला. जसा जेवणातील पदार्थ विटला की माणूस कोणी खात नाही, तसा प्रपंचातून मन तुकोबारायचं विटलं होतं. कधी भंडारा डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, घोरडेश्वराच्या डोंगरावरती जावं, आयुष्यभर जगद्गुरु तुकोबारायांनी चिंतन केलं. नव्हे तर तुकोबारायांचं जीवन म्हणजे नामाला वाहिलेलं जीवन होतं. विठाल 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 सगळं 450 वर्षापूर्वी वाटून टाकलं. 1 रुपया हे घरामध्ये शिल्लक राहिला नाही. शेवट स्वतःची धर्मपत्नी अण्णा वाचून मरण पावली तुकोबारायची. तरी तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली, बाईल मेली मुक्त झाली, देवा माया सोडविली. देवा बायको मेली, आता निवांत झालो. आता एखादा बसलेला माणूस म्हणेल का बायको मेल्यावर निवांत झालो? का माणसाल कोणी? सर्दी जरी झाला तरी दवाखान्यात पडत बायकोला घेऊन जात असतो. बरोबर आहे, ते तुमचं आमचं आहे. परंतु तुकोबाराय, देवा विठू तुझे माझे राज, नाही दुसऱ्याचे काज. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता न दिसे वेगाडीच मी, तू पण जाऊ दे दूरी. आणि म्हणते तुकोबाराय होते सगळं वाटून टाकलं. 1 रुपया घरात शिल्लक राहिला नाही. लात मारली संसाराला, लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. सगळं वाटून टाकलं. आज म्हणेल कोणी उठेल आम्ही कर्जमाफी करू, आज मी कर्जमाफी करू. परंतु जगाच्या पाठीवरती पहिली कर्जमाफी करणारे आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. सगळं वाटलं, 1 रुपया माघार घेतला नाही. विठाला विठाला वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. मला वाटतं तुकोबारायांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गोळे फार मोठे श्रीमंत होते. मला वाटतं त्यांचा ऊस 3600 होता, एकर ऊस होता. 3600 एकर. आता आपला 1च एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आता आपलं कुठं ठिकाण लावायचं? ते तुकोबारायचं वैराग्य, तुकोबारायचे सासरे ओतप्रोत पदी तुकोबारायचं मन कधी प्रपंचात रमलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वैराग्याची मूर्तिमंत पुतळे आहेत. जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की खऱ्या अर्थानं तुम्ही संत म्हणजे सामान्य नाही, तुम्ही माय आणि बाप प्रमाणे संत आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही कृपावंत आहात. काय कृपा केली? अवतार धारण केला. कशासाठी? उद्धार आया जन जड जीवा.
अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जण जड जीवा. किंवा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संतांनी अवतार धारण केला. अजून साधू संतांनी केलं काय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. धर्म टिकला पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, भाव अंतकरणामध्ये प्रकट झाला पाहिजे. आणि म्हणून कुळाचार नाम विठोबाचे सतत देवाचं चिंतन करावं. याच्यासाठी खरं जीवन समर्पित करणारे साधू संत आहेत. आणि म्हणून जसा चंदनामध्ये जो सुगंध असतो तसा साधू संतांमध्ये एक गुण आहे, तो म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. विठाला विठाला. अलौकिक असे कार्य करणारे साधू संत आहे. आणि म्हणून तुम्ही संत माय आणि बाप प्रमाणे आहे. आता एक शेवटचे चरण मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. जेवण झाले? भुका लागला? येतो येतो वास होते होते सगळं होते सगळं मिळणार. काय काय तर आपले सागर महाराज काय काय तर जेवणाच्या टाइमला डायरेक्ट पंक्तीच्या टाइमला हे नशीब तुम्ही भाग्यवान. मोकळं म्हणायचं, काही लाजायचं नाही. कारण लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परती. तुम्ही आजीबाई मध्ये बसले तुम्ही 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 तुमचं वय किती आहे? किती असं पहिले असं असं हा. तुम्ही तुमच्या घरात माणसं किती आहे? बोला बोला, कुणी बोला. किती आहे सांगा सांगा. किती माणसं आहे? 4. मग 4 माणसाला तुम्ही भाजी किती करता? 2 तांबे करत असतात किंवा तांब्याभर का. मग मीठ किती टाकायचं त्याच्यात? तांब्याभर. मग कामापुरतंच मीठ. तुम्हाला लय भजन करायला लावणार नाही, थोडंच म्हणायचं. आता जुनी माणसं बघायला मिळतात हे आपलं भाग्य आहे. आता तुम्ही पहिली भाकरी कशी करत होता आता? आणि ती भाकरी फुगत होती. आता करणारी फुगती पण भाकर फुगत नाही. विठाला विठाला गोड म्हणा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. आता सगळ्यात तुमचा पुढचा आवाज यायला लागला. पाठीमागचा मला काय आवाज येत नाही का? तुम्ही पाकिस्तान मधून आला? मिस्त्री गाजते असते थुकून टाकला. म्हणा हा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धाराया कारण उद्धाराया जण जड जीवा. वा वा विठाला विठाला सेवा हे सर्वांना श्रोत आहे. परंतु वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य असतं. या ठिकाणी आजचा दिवस फार सुंदर दिवस आहे. गुरुपौर्णिमा आहे आज आणि खास गुरूंचा दिवस असतो आज. श्री संत बाळमामा मंदिर गोशाळा धर्मपुरी सुंदर या ठिकाणी कार्यरत आहे. बरेच मी तर आलेल्या बघितलं. 100च्या पुढं जवळजवळ गायींचं पालन या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं जे सुंदर असं नियोजन करतात सतीश भैया निटवे
मनापासून त्यांचं मी आभार व्यक्त करतो. हे सामान्य गोष्ट नाही. आणि प्रत्येक भाविकाला विनंती आहे, या गोशाळेसाठी आपल्या गायींसाठी चाऱ्याची कमतरता पडू नये. या मुख्य चित्राबाचं खऱ्या अर्थाने सेवा केलेली कधीही वाया जात नाही. बाळूमामाने तेच केलं, मेंढ्यांचं सेवा केली आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये देव पाहिला आणि तोच देव आहे, ह्याच्यापेक्षा दुसरा देव नाही. चारा द्या, आपण तन मन धनाने खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी सेवा केली पाहिजे. सुंदर असं या ठिकाणी भजनी मंडळ आहे, ज्ञानेश्वरी भजनी मंडळ धर्मपुरी. आणि या ठिकाणी धर्मपुरी नजीक या ठिकाणी आपलं सुंदर प्रांगणामध्ये भव्य देव स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण आहे. मंदिर छान आहे आणि गुरुपौर्णिमा हा आजचा विशेष दिवस आहे आणि म्हणून सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आजचं जे कीर्तन चॅनलवरती या ठिकाणी संपन्न होत आहे, भक्त बाळूमामाचा चॅनल आहे, फार गोड आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि बाळूमामाचा हरिजागर या दोन्ही चॅनलवरती खऱ्या अर्थानं सुंदर आपल्याला हे रेकॉर्डिंग आपल्याला परत आयुष्यभर जरी परत बघायचं म्हटलं तरी ते बघायला मिळणार आहे. आणि म्हणून मनापासून या दोन्ही चॅनलसाठी सर्वांनी टाळी वाजवा. खऱ्या अर्थाने विचार जर केला तरी सामान्य गोष्ट नाही, हे सहजासहजी गोष्ट घडत नाही. कारण एवढा समागम या ठिकाणी, वातावरण सुंदर. आणि जर अमावस्यालाही कीर्तन सोहळा या ठिकाणी होतोय, मग आधीमध्येही कुठले कार्यक्रम असतात, कुठं उत्सव असतो, त्याच्यामध्येही कार्यक्रम होतोय. आणि म्हणून मनपूर्वक या ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर शास्त्रामध्ये पहिला मान खऱ्या अर्थानं आईलाच दिलेला आहे. इथं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत माय आणि बाप्रमाणे आहेत. आईला जसं गुरु म्हटलेलं आहे तसं वडिलांनाही गुरु म्हटलेलं आहे. जसे जन्म देणारे आई वडील हे गुरु आहेत, परंतु मोक्षदाता गुरु म्हणजे आपला जो सद्गुरू असतो तो मोक्ष देत असतो. मोक्षाची वाट दावणारा किंबहुना मोक्ष प्राप्त करून देणारा तो म्हणजे खरा गुरु असतो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाता तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाता तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, सोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझं दीन दया सद्गुरु राया. तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो 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 तुझं नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे पैना सदा मुखे, तयाचे पैनाम सदा मुखे. तुझं नमो. ज्यांना खऱ्या देव प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी अगोदर सद्गुरूंची सेवा करायची, सद्गुरू करून घ्यायचं. डायरेक्ट देवाकडे आपल्याला जाता येत नाही, कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय.
ज्यांना देव प्राप्त करायचा आहे त्यांनी अगोदर साधू संतांची सेवा करा. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर याच्यासाठी तर साधू संत आले, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते तुम्हा मला मार्ग दाखवण्याचं काम साधू संतांनी केलं. हा, आणि म्हणून साधू संतांचे अनंत उपकार आहेत समाजावरती. येथे उपकारासाठी आले घर जावई. विचार जर केला तर ज्ञानोबर आहेत. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबर आहेत. ही परंपरा फार गोड आहे. एक गुरु आणि एक शिष्य पहिली परंपरा होती. मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्तीनाथ आहे. निवृत्त झाल्यानंतर माणसाला प्राप्त होतं ज्ञान म्हणून दुसरा ज्ञानदेव आहे. ज्ञान प्राप्त झालं की भक्तीचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान आहे. आणि भक्तीचा मार्ग सोपा झाला की माणसाला मिळते मुक्ती म्हणून चौथी मुक्ताई. विठाला 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 आणि म्हणून या वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे सुद्धा ज्ञानोबर आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभा रेले देवालया. हे देवालय उभा केलं. मग नामात याचा किंकरतेने केला आहे विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तो का झाला कळस भजन करा सावकाश. आणि म्हणून हे तिन्ही देव जैसे परब्रह्मी चेटसे हे ज्ञानोबर आहे, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ हे चारही भावंड ज्यावेळेस पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या रूपाकडे आमच्या माऊलीने पाहिलं. पांडुरंगाच्या रूपाकडे पाहिल्याबरोबर ज्ञानोबर आहे म्हणतात रूप पाहता लोचनी आणि सुख झाले ओसाजनी. आमची मुक्ताबाई तिथंच होती. म्हटली दादा तुम्ही म्हणताय रूप पाहता लोचनी आणि सुख झाले. रूप पाहिलं आणि सुख प्राप्त झालं, आनंद झाला. परंतु आज समाजामध्ये एवढी लोक आहेत त्यांना का देव आवडत नाही, त्यांना का ते रूप पटत नाही, ते का पंढरपूरची वारी करत नाहीत. याच्यावरती ज्ञानोबा आहे आपल्या मुक्ताबाईला सांगतात अगं मुक्ता ती त्यांची चुकी नाही, त्यांची चुकी ती त्याला हजारो जन्मीचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्या वेळेस हजारो जन्मीचं पुण्य असेल त्यावेळेस मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. याच्यासाठी नामदेव महाराजांनी फार गोड अभंग लिहिला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमार्थ नसतो. हजारो जन्मीचं पुण्य एकवटलं जातं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले मग तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंबोणा महाराज सांगतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुतासी जन्माशी जोडे. नाम तुझे वाचेसे आतुडे समागम घडे संत. हे समागम संतांचा सहजासहजी घडत नाही. महाराज सांगतात एक वेळ देव मिळेल परंतु बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट होणं म्हणजे सामान्य नाहीत. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर सर्व समाजामध्ये जाती धर्मामध्ये साधू संतांनी अवतार धारण केलेला होता. परंतु एक समाज आमचा हा समाज पाठीमागं होता तो म्हणजे धनगर समाज. एक माय माऊली खऱ्या अर्थानं कन्या होऊन गेली ती अहिल्यादेवी. परंतु तिला ती पुण्यश्लोक अशी पदवी प्राप्त झाली. बऱ्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार. परंतु पुण्यश्लोक पदवी प्राप्त झाली परंतु मला वाटते महादेवाला ती थोडी कमी वाटली आणि म्हणून
अवतार धारण करायचा, परंतु कोणाच्या पोटी करायचा त्याला कुस पवित्र लागतं. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कुस निवाडली म्हणजे आमची सुंदराई मातेची. ते मोना सत्यवा म्हणतो, सत्यवा आणि मायेपाच्या पोटी. अहो ती सत्यवा सुंदरा माता आप्पाजी वाडीला हलसीदार नात आहे, सदैव सेवा करायची. आणि त्या देवाच्या समोर गेल्यानंतर तिनं मागणं देवाला मागितलं, देवा एक तरी मुलगा दे, परंतु मुलगा असा दे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा, सर्व तिन्ही लोकांमध्ये झेंडा व्हावा असा मुलगा दे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या वेळेस गर्भधारणा झाली आणि गर्भामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या महादेवाने अवतार धारण करायचं नियोजित प्रभू त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला मायमौलीला डोहाळ लागतं त्यावेळेस आमच्या सुंदरा मातेचं डोहाळ म्हणजे मला नंदीवर बसायचे. का? नंदीचं वाहन आपल्या महादेवाचं वाहन नंदी आहे. आणि राहायला कुठं ती म्हणायची सुंदराबाई की मला स्मशानामध्ये जायचं. का? तर महादेवाचं राहणं कुठं? स्मशानामध्ये. आणि म्हणून 1892 या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं वार सोमवार आहे, द्वादशीचा पर्व काळ आहे. आणि म्हणून 4:23 कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा आहे अक्कोळ या गावी सत्यवा आणि मायप्पाच्या पोटी श्री संत बाळूमामाने अवतार धारण केला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरे, बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरे. देव आल्यानंतर काय? देव आल्यानंतर दैन्य दुःख दारिद्र्य सर्व निघून जाण्याची ताकद. जसा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्मला तसा दुष्टाला चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. तसं खऱ्या अर्थानं कृष्ण जसा खोडसर होता, खोड्या करायचा ना कृष्ण, तसं बाळूमामा सुद्धा बाळूमामाला वेडसर म्हणायचे. काय म्हणायचे? वेडसर. कृष्णाला खोडसर आणि बाळूमामाला वेडसर. आणि म्हणून आता बाळूमामाचे चमत्कार सर्वांना माहीत आहे. काट्यावरती झोपणं, वेगवेगळे जा कधी झाडावर चढून जाऊन बसणं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाळूमामाचे त्यावेळेस समजून लोकांना समजले नाहीत. परंतु बाळूमामा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत, ते साक्षात महादेवाचे अवतार. रुद्राचा अवतार रेशमी फाटा रेशमी फेटा त्याला सोन्याची किनार दिसे सुंदर रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा वैद्य वैद्य महादेवाचे अवतार आहेत. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर साधू संत जे असतात ते जगाचं कल्याण करण्यासाठीच अवतार धारण करतात. आता गुरु परंपरा अशी आहे. पहिली एक परंपरा होती, एक गुरु आणि एक शिष्य. आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले सहस्थिती. आदिनाथ उमा महादेव आहे. मच्छिंद्राला दिले सहस्थिती. मच्छिंद्राने पुढत ज्ञान दिलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिने प्रती आणि गहिने प्रसादे निवृत्ती दाता. गहिनीनाथांना ज्ञानोबरायला दिलं, निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांना ज्ञानोबरायला दिलं.
परंतु एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होती. परंतु ज्ञानोबारायला ती परंपरा काही आवडली नाही आणि म्हणून ज्ञानोबाराने ते ज्ञान एक जणाला सांगितलं नाही. ते ज्ञान सांगण्यासाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस निवृत्तनाथ म्हणले, अरे आपली परंपरा एक गुरु आणि एक शिष्य आहे आणि हे सगळं उघड हो म्हणले सगळ्या जगाला सांगायचे. लोपले ज्ञान जगी ही तने न ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आणि म्हणून ते लोपलेलं ज्ञान ज्ञानोबारायांनी सगळं उघड केलं, प्रगट केलं आणि म्हणून ते ज्ञान सर्व जगाला सांगितलं. म्हणून अलौकिक कार्य करणारे संत आहेत. तसे प्रत्येक 3 वर्ग पडतात. एक सामान्य आहे, एक देव आहे आणि एक साधू संत आहेत. विठ्ठल 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 पहिला वर्ग म्हणजे सामान्य, तुम्ही आम्ही आहात. आता तुम्हाला आम्हाला नाही म्हटलं तरी जन्माला यावं लागतं, नाही म्हटलं तरी आगा कर्मे जे उरावे. कर्म शिल्लक राहिल्यानंतर माणसाला जन्म घ्यावा लागतो. मग कुठल्या योनी जाऊ शकतो तो. कर्म चांगलं केले की त्याप्रमाणे गती. पाप जास्त झाले की नरक आहे, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. पाप आणि पुण्य हे दोन्ही समान झाल्यानंतर मनुष्याचा जन्म आहे. आता बऱ्याच जणांचा गोड गैरसमज असा आहे की माणूस मेला की त्याला पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो. तसं मनातही आणायचं नाही. माणूस मेला की मेला त्याला परत जन्म नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. त्याला प्रक्रिया आहे की पाप आणि पुण्य दोन्ही समान झाल्यानंतर मनुष्य जन्म. कारण 183 योनी 99,999 योनी झाल्यानंतर मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि म्हणून तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. केलेलं कर्म फेडण्यासाठी यावंच लागतं. म्हणून कर्म चांगलं करावं. एक वेळ देव माफ करेल परंतु कर्म कधी कोणाला माफ करत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सामान्य माणसाला म्हणजे जन्माला यावं लागतं. परंतु साधू संत स्वतःहून येतात. देवाला मात्र आणावं लागतं. आणि याला रूपा बळे करुणे खळे हरे दासी. देवाला आणावं लागतं धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळशी भक्तजना. आता देव काय करतो, फक्त भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो, दुष्टांना मारून टाकतो. परंतु साधू संत जे असतात, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. जे खळ आहेत त्यांची व्यंकटी सांडू म्हणजे सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी साधू संत आहेत. आणि म्हणून आपल्या या दरबारामध्ये फार सुंदर या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. बाळूमामा या ठिकाणी विराजमान आहेत. सुंदर मंदिर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं साधू संत आपल्या जीवनामध्ये आलं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक झालं आहे. दुसरं काय नाही. का संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. उजळले भाग्य आता. भाग्य उजळलं म्हणजे काय, पैसा मिळाला भाग्य उजळलं नाही. बंगला बांधला भाग्य उजळलं नाही. गाडी घेतली भाग्य उजळलं नाही. मुलगा झाला, चांगली पत्नी भेटली, याला भाग्य मानायचं नाही. महाराज म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको जी असते दारापर्यंतच येते मेल्यानंतर, ते स्मशानापर्यंत. आताच्या पिढीमध्ये जातात परंतु ती पहिली परंपरा होती. आणि म्हणून भाग्य याला म्हणायचं नाही. भाग्य वेगळं आहे. निकटवास बरा संतापाई. आता तुम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये आहेत. आपण सर्वांनी बाळूमामाला गुरु म्हटलेलं आहे. परंतु बाळूमामाचं जरी जीवन जरी पाहिलं, ज्यांचं ज्यांचं भूत काढलं त्यांच्या नावाने 1 रुपया घ्यायचा, तो ठेवायचा. आणि बाळूमामाचा एक शब्द होता की जेवढी काय मी भूत काढलेत आणि याचा जो कोणी हिशोब सांगेल तो माझा गुरु होईल. विठ्ठल विठ्ठल कारण गुरु सुद्धा पारखून केला पाहिजे बरं का. तर एक शपक आहे परंतु फार गोड आहे. गुरु गावात चोऱ्या करीन, शिष्य नदीला मासे धरे.
असे बी आहे त्या समाजामध्ये गुरु. पोटासाठी संत झाले कलेत बहुत. महाराज म्हणतात कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो, त्याला कधी संत म्हणायचं नाही. वरी भगवा झाला म्हणे. आणि म्हणून बाळूमामांचं जे बोल होतंय, जेवढं काय मी त्यांच्या भूत काढले आहेत, एखाद्याची व्याधी केली, जेवढं पैसे जे रोख ठोक हिशोब क्लिअर सांगेल तो माझा गुरु होईल. आणि असं शिवारामधून फिरत असताना मुळे महाराज आणि बाळूमामांची भेट झाली. मुळे महाराज स्वतःहून बोलले, बाळू ते माझ्या नावाने जे पैसे ठेवलेत, एक 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 रुपया जो ठेवला, एक एक भूत काढलं आणि एक एक रुपया ठेवलाय, ते 100 किती 120 का किती तेवढं जे आहे ते 120 रुपये ते मला माझ्या नावाने ठेवलेत, ते देऊन टाक. त्यावेळेस बाळूमामाला अधिकार कळला. बाळूमामा नतमस्तक झाले. मामा म्हटले, आजपासून तुम्ही माझे गुरु, तुम्ही जे बोलाल ते मी मान्य करणार. आणि त्या दिवसापासून बाळूमामाने मुळे महाराजांना गुरु मानलं. विठ्ठल म्हणून साधू संतांची संगत घडणं फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. आणि म्हणून आपण बाळूमामाला गुरु म्हटलेलं आहे. आणि आपण आपल्या जीवनाचंही खऱ्या अर्थानं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण संत जीवनामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक होत असतं. आता आपल्या दरबाराचं खऱ्या अर्थानं वेगळं वातावरण झालेलं आहे. लागली याचा हुल उमटलं पाऊल, मग तुम्ही न केलं देवा तुमच्या येण्यानं बाळूमामा जीवनाचं सोनं झालं, जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. लागली या जाऊन मंडळ पाहून, लागली या जाऊन मंडळ पाहून, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. देवाऱ्यात मूर्ती तुमची पूजतो जेव्हा पाडा, देवाऱ्यात पडतो तुमची उजवा पान, बरं काही आली माझ्या सुखात वारे, तुमच्या सुखामध्ये नाव, काही आनंदात पुण्या गोविंदाने, मंगळ गुण्या गोविंदान, घातली कृपा कर घातली कृपा कर, जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. मुळे महाराजांच्या नावाने, माऊलीच्या नावाने. आणि म्हणून जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आता तुमच्या कपाळाला सर्वांच्या भांडारा लावलाय ना भांडारा, पिवळी झार कपाळा दिसतात. जीवनाचं सोनं झाल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून याच्यापेक्षा काय परमार्थ, याच्यापेक्षा काय वेगळा नसतो. जीवन जगत असताना साधू संतांपाशी देव असतो. संता विना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. संताशिवाय देव मिळू शकत नाही. एखादा म्हणेल डायरेक्ट मी देवाकडे जाईल, नाही. देव तुम्हाला जवळ घेत नाही. त्याच्यासाठी जसं आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटायचं त्याच्या अगोदर काय प्रक्रिया आहेत, आमदार आहेत, काय पी आहेत, याला भेटत तिथपर्यंत पोहोचायचं असतं. तसं देवाला भेटायचं ना, आधी सद्गुरू करा.
गुरु केल्याशिवाय हे स्वरूप प्राप्त होत नाही. सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. विठ्ठल विठ्ठल जर विठाला 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 विठाला. आणि एकदा ना खऱ्या अर्थानं आपण बाळूमामाची सेवा करत आहात, हे भाग्यवान आहात. मगाशी बोलून गेलो की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता वारली म्हटलेलं आहे. गेलेली चिंता महागारी येऊ शकते. वारलेला माणूस वारला तशी चिंता वारली. अहो चिंता वारणारच, कारण बाळूमामाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सेवा करत आहात. आणि बाळूमामा म्हणजे असं आहे की तुम्ही अंतकरणापासून हाक मारली की तो धावून येणार आहे. फक्त अंतकरण स्वच्छ ठेवा. देवाला सोन्या मोत्याचे अलंकार घातले म्हणून कधी देव प्रसन्न होत नाही. सोन्या मोत्याचे अलंकार घातले म्हणून देव कधी प्रसन्न होत नाही. अंतकरणातील शुद्ध भाव देवाला लागतो. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. तो भगवान परमात्मा धावून येणार आहे. फक्त भाव तेवढा ठेवा. का काही नलगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. आदमापूरचा बाळ मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळ मामा गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. आदमापूरचा बाळ मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळ मामा गारव्या सारखा. वाट जगणार नाही जीवनभर तुमची. वाट जगणार नाही जीवनभर तुमची. एक तू देव कर बाळूमामा सारखा. एक तू देव कर बाळूमामा सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी. आत्महत्याच करणार नाही कोणी. एक तू देव कर माझ्या बाळूमामा सारखा. एक तू देव कर आरशा सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू देव कर बाळूमामा सारखा. आदमापूरचा बाळूमामा गारव्या सारखा. कारण मामाचे शब्द आहेत, ज्याला मी आहे त्यालाच आहे, आणि ज्याला नाही त्याला मी कधीच नाही. आणि म्हणून कारण आता बघितलं तर एवढी प्रकरण वाढलेत आत्महत्येची. वाईट झाले परिस्थिती. मूर्ख लोक आहेत. जीवनाचा त्याग करतात, विष प्राशन करून घेतात, गळफास लावून घेतात. त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही का. अरे अनमोल असा जन्म आहे, एकदाच आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मनुष्य जन्म काय सारखा सारखा असतो काय. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही पापच वेड्या सार साठवलं. माणसा तरी माणसात ये. आणि मनुष्य जन्म म्हणजे ह्या मनुष्य जन्मात एवढी ताकद आहे की राम म्हटले की राम होण्याची ताकद आहे. राम म्हणता रामची होय जे पदी बैसून. आणि म्हणून आत्महत्या कधी मनामध्ये विष प्राशन अशा गोष्टी कधी आल्या नाही पाहिजेत. एक म्हातारी रात्रीची मरायला चालली होती. म्हातारी म्हणलं तर चालेल का. नाही ते एखादी बिचारी बिघडायची, ए मूड द्या म्हणे, आजी म्हणून आपण जाऊ दे. मराय चालली रात्रीची. मला भेटली, म्हणलं काय झालंय. मराय चालली, मला वैताग आला प्रपंचाचा. का मुलगा नीट बोलत नाही,
बर. सून नीट बोलत नाही असं का? बर. म्हातार नीट बोलत नाही. म्हातारा आलं का लक्षात? नवऱ्याला म्हातारा म्हणतात म्हातारपणामध्ये. मला ते परत सांगित ध्यानात आलंय ते. हो नीट बोलत नाही, मारणार आहे महाराज म्हणले. रात्रीचा प्रसंग. अगं मरू नकोस म्हणलं, एकदाच असतं हे. माणूस मेला की मेला. आनंदाने जीवन जगायचं, आनंद जगाला अर्पण करायचा. तुकोबाराचे गाभंग फार गोड आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. हे एकमेकाला आनंद द्यायचा, आनंदाने जीवन जगायचं, राहायचंय, मारायचं नाही. या जन्मावरी या जगण्यावरी शतदा प्रेम करावे हीच आमची प्रार्थना अन हेच आमची मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपलं कर्म चांगलं करावे आणि हाच खरा धर्म असतो. खरा तो एकच धर्म शेजारच्याचे बांध कोरा. होय सागर महाराज. शेजारचे का? जगाला प्रेम अर्पावे दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आपलं कर्म. दो ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळ मेळ माणसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानसाचा दोष ना कुणाचा. कर्म चांगलं करत राहा, चांगली गती करा. त्या आजीबाईला सांगितलं मारायचं नाही म्हणजे एकदाच आहे. ती काय ऐकायच्या मूड मध्ये नव्हती. म्हणले महाराज मरणार आहे, रात्रीचा प्रसंग आहे. मग मरायचं हातात खंदीर कशाला घेऊ? म्हणले महाराज तुला कळणार नाही, सापी चुकाटा दिसला पाहिजे. अगं मारायचं एक म्हणल्यावर कशाने तरी विठाला विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज सांगतात की आपण जीवन जगत असताना साधू संतांची खऱ्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, सदूर केलं पाहिजे. आणि आई आणि वडील हे सुद्धा सद्गुरू आपले संत, त्याला सुद्धा संत म्हटलेलं आहे. आणि याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. तुम्ही संत माय बाप ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि म्हणून अवतार धारण साधू संतांनी केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जण जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण केला. तुमचा आमचा उद्धार धारण करण्यासाठीच अवतार धारण केला. कारण साधू संत म्हणजे इथले नाहीतच मुळात. व आम्ही वैकुंठवासी तुकोबारायांचा अभंग आहे. आलो याच कारणाशी. आता आयुष्यभर देवाची सेवा करा, देवाच्या ऋणातून कोणी मुक्त होत नाही. आयुष्यभर साधू संतांची सेवा करा, त्या सेवेतून कोणी मुक्त होत नाही. किंबहुना त्यांच्या पायावरती जीव जरी ठेवला, ठेवितो हा पाय जीव थोडा. त्यांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरी तो थोडा आहे. विठाला 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 विठाला. जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने हे साधू संतांनी तुम्हाला मार्ग दाखवला. कृपया केली संत जगी माझी अलंकारी दिवाणी. प्रेत हे लाविले कीर्तने तुका चरणी लोळत असे. मनुष्याने कसं राहावं, माणसाने कसं जीवन जगावं. मला तर वाटते संत जर नसते, मला असं कधी कधी जाणवते माणसाला देव समजला नसता, देवच कळला नसता. माणसाने कसं जीवन जगावं हे सुद्धा साधू संतांनी सांगितलं. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. चांगलं राहावं, चांगलं जीवन जगावं. संसार करत असताना सुद्धा परमार्थ आपल्याला करता येतो हे साधू संतांनी शिकवलं. नाहीतर प्रपंचात अहो दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्याशी नाही. आणि म्हणून प्रपंचामध्ये गुंतून गेलेली जे आहेत त्यांना
सन्मार्ग लावण्यासाठी साधू संत आहेत. विठाला विठाला विठाला. संसाराची गोष्ट म्हटल्यानंतर एक छोटासा मला दृष्ट आठवला. एक नवीन सासू झालेली होती. नवीन सासू इथं कोण झाली का सासू? नवीन सासू कधी होते? तिचं लग्न झाले हो. कधी होते सासू? कधी होते? मुलाचं लग्न झालं, बरोबर आहे. आणि ती नवीन सासू झाली होती. आणि ती सासू कुठं बसते नक्की? लग्न झाल्यानंतर कुठं बसते? मुलाचं लग्न झालं असतं, बरोबर. कुठं बसते ती? कोण म्हणलं पात्र्याव? बोला बोला, नीट उत्तर द्या, नीट. कुठं बसते सासू? अहो तिकडून काय आलेलं असतं का नाही? काय येतं तिकडून? नाही नाही, दारात कशी बसेल? बेडवर नाही. नाही नाही, चुकीचं होतं. जो कोणी उत्तर देईल मी त्याला चांदीचं नाणं देणार. तुम्हाला चांदीचं नाणं द्यायचं असतं एवढं रात्री मी आलो असतो का मधनं युट्यूब चॅनलवाले, बरोबर आहे का? असं हुडकत रस्ता हुडकत आलोय. बोला बोला पटकन, कुठं बसते? एकच उत्तर मला हवं आहे. आणि ते गाड्याने उत्तर द्यायचं नाही, ते महिलांचं उत्तर आहे. तुम्ही बोला. मग त्या वंशामध्ये जावं लागेल. जावे त्या वंशात त्याकडे. कुठं बसते सासू? सोप्यावर. कुणी उत्तर दिलं? अरे वा, मला वाटतं आजचं पाकिट तुम्हाला द्यावं. मोकळं विठाला विठाला करेक्ट. सोप्या बसली होती, शेजारी सून उभी होती. ए सुनबाई ये म्हणले माझ्यापाशी बस. सुनबाई जरा आज्ञाधारी होती. म्हटले नाही आत्याबाई तुम्ही तिथं बसा. तू कुठं बसते? मग मी खुर्चीवर बसते. आता सासूने थांबायला पाहिजे का नाही? सासू म्हणली तू खुर्चीवर बसल्यावर आणि मीच खुर्चीवर बसल्यावर मग तू कुठं बसणार? तिनं सांगितलं, सरळ उत्तर दिलं. ती म्हणली आत्याबाई तुम्ही खुर्चीवर बसल्यावर मी खाली फरशीवर बसते. आणि का ग? आणि मीच फरशीवर बसल्यावर तू कुठं बसणार? आता थांबायला पाहिजे का नाही? मग सुनबाई म्हणली आत्याबाई तुम्ही फरशीवर बसल्यावर मी बाहेर वाट्यावर बसते. परत सासूबाई म्हणले मी वाट्यावर बसल्या मग तू कुठं बसणार? ती म्हणली आत्याबाई तुम्ही वाट्यावर बसल्यावर मी एक खड्डा खणते, त्या खड्ड्यात जाऊन बसते. आता तरी थांबाय पाहिजे का नाही? आणि मीच खड्ड्यात बसल्यावर तू कुठं बसशील? तिनं ऐकलं म्हणली आत्याबाई तुम्ही खड्ड्यात बसल्यावर मी वरनं माती टाकणार. विठाला विठाला या संसाराच्या गोष्टीमध्ये सुख दुःख सम अशा गोष्टी असतात. या प्रपंचामध्ये खरं जे आहे ते काय नाही बघा. खरं म्हणून महाराजांनी सांगितले, ज्ञानोबांनी लिहून ठेवलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार लटका आहे, खोटा आहे, परंतु सोडायला सांगितलं नाही. नाहीतर एखादा बहादर उठेल. तर महाराजांनी सांगितले संसार सोडा. घेतला झेंडा निघाला आळंदी पंढरी करत. त्याची घरातली माझ्याकडे काठी घेऊन येतील. संसार करत करत परमार्थ करायचा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसार करत करत परमार्थ करायचा आहे. साधू संतांनी तुम्हाला मला शिकवलेलं आहे. वेगवेगळी प्रकरण लिहिली आहेत. सावध व्हा. त्याच्यासाठी एक गोड प्रकरण तुम्ही ऐकलं असेल बघा. हे जरी नाही काल अंगा दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल बघ दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. गजानन धनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो एका पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोल बोलीत जगा पिंगळा माधवारी. आहा वाग्या सोह वाग्या प्रेम नगर वारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मनारी जिवारी मनारी जिवारी माझ्या मनारी जिवारी मनारी जिवारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलीत
नाही तर एखादा गिराय कुठल्यावर बजाव म्हणत आल्यावर तुम्हाला पळून जावं लागेल, मला पळून जावं लागेल. एका आता अंगात येतं बरं का, खरं आहे काय काय जणांच्या, परंतु काय काय जणांचं सगळ्याच्याच येत नाही. एका माय माऊलीच्या अंगात आलं आणि एवढी नाचायला लागली, एवढी नाचायला लागली. नाचता नाचता कमरेला पैशाची पिशवी होती, ती पडली खाली. पैसे 500च्या नोटा. त्यानं मंत्रच बदलला. नवरा जवळ होता. खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय. नवरा जवळ होता, नवऱ्यानं ऐकलं. त्यानं ती पटकन पिशवी उचलली आणि ठेवली जवळ. हिला माहीतच नाही तिचं चालू, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय. नवऱ्यानं ऐकलं, जवळ गेला कानापाशी, उचलून घेतलंय, चला उचलून घेतलं. ही अशी आपली भक्ती असते. भक्ती करा, परंतु कशी करा, निर्मळ मनाने अंत करा. देवाला दुसरं काहीच लागत नाही. थोर प्रेमाचा बोकेला हाची दुष्काळ तयार. माणसं म्हणतात की सोन्यासारखं असावं. आता सोनं कसं आहे, 1 ग्रॅम जीवाला आराम. आता परिस्थिती झाली आहे. सोनं लोक म्हणतात की सोन्यासारखं असावं, मी म्हणतो सोन्यासारखं नसावं. माणसानं असावं परिसासारखं. अरे ज्याच्या, कारण सोनं गळ्यात हातात तिजोरीत ठेवलं जातं. माणसानं असावं परिसासारखं, ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये जावं आणि त्याच्या त्याच्या जीवनाचं सोनं बनवावं. विठ्ठला पैसा कमवा नाही कमवा अशातला भाग नाही. कारण जीवनाला सुद्धा श्रीमंतीचा साज असावा, परंतु त्याच्यामध्ये कधी पैशाचा माज नसावा. आपण सृष्टीचे पाहुणे आहोत. पाहुणचार संपला की या देहाची राख झाली का माती झाली कळणार नाही. आणि म्हणून जेवढं जीवन चांगलं जगता येईल तेवढं जगलं पाहिजे. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आणि म्हणून आम्हाला सावध केलं साधू संतांनी, उठा जागे वारे आता. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती अलौकिक असं कार्य करणारे संत आहेत. आणि म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू संताचं नाव जर घेतलं तर पुण्य लागतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि म्हणून त्याचं नाव घेतलं की तुमच्या जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा सर्वांनी हात वरती करा. 5 ते 10 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये असून त्यांचं मी आभार व्यक्त करतो. हे सामान्य नाहीत, 100 पेक्षा गायी आहेत. गोपालन सर्व चारा द्या याच्यासारखा परमार्थ नाही. आणि आज ज्यांचं सुंदर असं अन्नदान आहे ते अन्नदान करते श्री महेश बोकरे यांचं अन्नदान आहे. हा महाप्रसाद तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, हा फार मोठा परोपकार आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ हे अन्नदान आहे. अन्नदानापेक्षा दुसरी गोष्ट कुठलीही श्रेष्ठ नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी ओतप्रोत मिळतात. म्हणून याचा आनंद लुटला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही संत आहात, माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणू. अवतार धारण केला कशासाठी? उद्धाराया जड जीवा. अजून काय केलं? वाढावया सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. भाव भक्ती सुख याच्यासाठी साधू संतांनी तुम्हाला मार्ग दाखवला. काय? वाढावया सुख. आता सुख प्रपंचात आहे का? घरी सुख आहे का? हित आहे? बोला 5 मिनिटामध्ये सेवा थांबवायची. 5 मिनिटात सुख घरी आहे का हित आहे? हा, बरोबर आहे का? बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सुख ज्याला म्हणतो आपण, सुख म्हणजे काय? तात्पुरतं सुख येणं जाणं, ते तात्पुरतं सुख वेगळं. परंतु इथं आत्मसुख आहे. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. आणि सुखरूप हा भगवान परमात्मा आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. बरं, सुख पळण्यात सुख आहे का थांबण्यात सुख आहे? पळण्यात सुख आहे का थांबण्यात? बोला लवकर बोला. कुठं
कशात सुख आहे? थांबण्यात. बरोबर. बरं थांबण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे? हा बरोबर आहे, बरोबर आहे. बसण्यात सुख आहे. बरं बसण्यात सुख आहे का कलांडण्यात सुख आहे? हा बघा लगे म्हणते ते कलांडण्यात. बरं झोपा झोपा. बरं कलांडण्यात सुख आहे का झोपण्यात सुख आहे? हा कलांडण्यात सुख का झोपण्यात? बरोबर आहे झोपण्यात. बरं झोपण्यात सुख आहे का मरण्यात सुख आहे? विठाला विठाला विठाला. खरं सुख वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायने. म्हणून सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे आणि म्हणून या दरबारामध्ये या. तेरे दर पे हकीकत में दुखियों का सहारा है, दरबार तेरा मामा, दरबार तेरा मामा, जन्नत का नजारा है. तेरे दर पे हकीकत में दुखियों का सहारा है, दरबार तेरा मामा, जन्नत का नजारा है. तेरे दर पे हकीकत में दुखियों का सहारा बाळू मामा है. आणि म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि म्हणून महाराज सांगतात जो गुण चंदनामध्ये जो सुगंध आहे तसे साधू संत सुगंधाप्रमाणे जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जे आपले. किंबहुना जे खळांचे वेकटी सांडो तया सत्करी मी रती वाढो. ज्ञानोबारांनी तर सगळ्या जगाचा संसार सुखरूप केला. अवघाचे संसार सुखाचा करी. आणि म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानेश्वर मावळे, कीर्तिवाणू अवतार तुम्हा धाराया कारण उद्धाराया जन जड जीवा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि शेवटच्या शरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाप्रमाणे संत आहेत आणि तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांचे. आणि म्हणून बाळूमामाचे महादेवाचा अवतार साक्षात रुद्राचा अवतार म्हणजे आपले बाळूमामा आहेत. तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी स्नेहली येथे माझे उरले काही पण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. माझा क्षमा करणे संती नोहे अंग संगयुक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडीबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्म तुका म्हणे झाले कीर्तरूपी सेवा तुमच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतोय. खऱ्या अर्थाने हे चांगलं जीवन आहे. चांगलं राहा. कारण अजून एक पुढे जाऊन सांगतो की जीवन जगत असताना जसं सांगतात की चांगलं कर्म केलं या ठिकाणी अन्नदान होते सगळं होते. आणि म्हणून हे फार मोठं पुण्य आहे. माणूस किती दिवस जगला याला महत्त्व नाही. जीवनात येऊन केलंय काय याला महत्त्व आहे. कारण चांगलं कर्म करावं हे अन्नदान ज्ञानदान ह्या सगळ्या गोष्टी भाग्याचं लक्षण आहे. 50 लाखाचा बंगला बांधणं आपल्या हातात आहे. किती किती 50 लाखाचा बंगला बांधणं आपल्या हातात आहे. परंतु त्या बंगल्यामध्ये किती दिवस राहायचं आपल्या हातामध्ये नाही. 25 लाखाचं बाथरूम बांधा शेवटची आंघोळ फळकटाव बाहेर. आणि म्हणून आपण काय घेऊन येतो काय घेऊन जाणार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आपलं कर्म हे चांगलं असावं. नाहीतर म्हणून आता नगर भागात सागर महाराज मी कार्यक्रमाला गेलो होते. त्याचंच कीर्तन झालं. जरा उन्हाळ्याचे दिवस होते आणि कीर्तन जरा आवडलंच एका मुलाला. महाराज म्हणला तुमचं कीर्तन मला आवडलं. म्हणलं चला घरी यायचं का तुम्हाला ताक प्यायला. ताक ताक म्हणलं चालतंय की ताकाला कशाला नाही म्हणायचं तेव्हा. चालतंय आण आण नाही म्हणलं. घरी यावं लागेल. घरी नेलं तांब्याभर ताक दिलं मला प्यायला. आता कोणाच्या तोंडाला पाणी सुरू देऊ नका.
तांब्यावर ताक पिलो. त्याला म्हटलं थोडं आहे का अजून एक तांब्यावरून आणलं. तो तांब्या सुद्धा पिलो. त्याला चेष्ट म्हणलं अजून आहे का थोडं. नाही मला आता महाराज संपलं ताक. मग त्याला म्हणलं मला सगळंच कशाला दिलं, थोडं घरात ठेवायचं. नाही तसं नाही, मला महाराज रात्री त्याच्यात उंदीर पडला होता. काय माणसं आहेत, कसं सांग म्हणजे कशासाठी सांगतोय मी. कारण म्हणलं महाराज आहे मी, असं नाही करायचं. चांगलं नाही म्हणलं, आईने सांगितलंय इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा बुवा माणसाला दिलेलं चांगलं असतं. उंदीर पडलेलं. मला राग आला. बावळटा म्हणलं असं नाही करायचं. तांब्या घेतला. तांब्या बी जरा हलक्याच क्वालिटीचा होता. तांब्या घेतला आणि जोरात दगडा वादळा. एवढा आदळला पत्रादार करायला लागला. आदळा तांब्याचं 2 तुकडं झालं. तेवढ्यात पोरग कुठं ग बसतंय. आये महाराजांनी आपला संडाचा तांब्या फोडला. अशी बी नमुना आहेत संसारिकाच्या गोष्टी. काय सांगायचं. एका गुरुजीनं मुलाला प्रश्न विचारला, अरे घरात भांडणं करतोस, शाळेत धिंगाणा घालतोस, तुझा जन्म केव्हा झालाय. पोरग म्हणलं गुरुजी माझा जन्म म्हणलं गुरुवारी झालाय, तुमचा केव्हा झालाय. गुरुजीला वाटलं सरळ उत्तर दिले, यार तुझा जसा गुरुवारी झाला तसा माझा रविवारी झालाय. नाही म्हणलं रविवारी तुमचा जन्म होणार नाही. का रविवारी सुट्टी असते. आता गुरुजीच्या जन्माचा रविवारच्या सुट्टीचं काय. अशा या गोष्टी असतात. आणि म्हणून आपण या साधू संतांच्या संगतीमध्ये या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख मिळणार, समाधान मिळणार, शांतता मिळणार, दारिद्र्य दुःख कर्म आपलं चांगलं या ठिकाणी घडतं. कर्म का बाळूमामाच्या या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, कर्मरेषा बदलण्याची ताकद आहे. अशी ताकद आहे त्या भंडाऱ्यामध्ये. हा भंडारा म्हणजे सामान्य आहे, समुद्र मंथनातून तो आलेला भंडारा आहे. कर्मरेषा बदलण्याची ताकद आहे. आता तो दृष्टांत बरेच माहीत आहेत. गुंडाप्पा जो बाळूमामाचा भक्त होता, ते मेलेल्या मित्राला गुंडाप्पाला, उठ तू माझ्याशिवाय कसं जाऊ शकतोस, मला सोडून न सांगता ते मेलेल्या गुंडाप्पाला जिवंत केलं. ही ताकद बाळूमामाची आहे. आणि म्हणून बाळूमामाची सेवा करा. या दरबारामध्ये तन मन धनाने गोशाळेची सेवा करा, चारा द्या. आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी, तुमच्या ट्रस्टीच्या आणि सर्व भाविकजनाच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व गुणीजन टाळकरी आहेत, मृदुंगवादक आहेत, सागर महाराज आहेत आणि यूट्यूब चॅनल दोन्ही आहेत. आणि तुमच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.